जाऊया पुढे एक मोठ्या बातमीकडे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट येते। हत्येवेळी आरोपीनं या चिमुरडीच्या तोंडामध्ये मोजा कोंबलेला होता, सॉक्स कोंबलेला होता असं कळतंय। नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडामध्ये एक मोजा आढळलेला आहे आणि शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर येते। नसरापूर इथल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना या आरोपीनं त्या मुलीच्या तोंडामध्ये पायमोजा कोंबल्याचं शवविच्छेदन करताना निदर्शनात आलेलं आहे अशी माहिती आता समोर येते। अत्यंत धक्कादायक आणि संताप आणणारी ही बातमी। ससून रुग्णालय प्रशासनानं शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिलेला आहे आणि नसरापूर प्रकरणातील या चिमुरडीच्या तोंडामध्ये अशा प्रकारे पायमोजा आढळलेला आहे। तर अत्यंत निर्घृण कृत्य ह्या आरोपीनं केलेलं होतं। संपूर्ण राज्यभर हे प्रकरण चांगलंच गाजतं आहे आणि आता या मुलीचा चिमुरडीचा शवविच्छेदनाचा अहवाल आला आणि त्यामधून अनेक बाबी पुढे येतात। अत्यंत गंभीर, अत्यंत संतापचीड आणणारी ही बातमी आहे। या आरोपीनं या छोट्या मुलीच्या तोंडामध्ये पायमोजा कोंबलेला होता, तिच्यावर अत्याचार या नराधमानं केलेले होते आणि आता शवविच्छेदन अहवालातून काही महत्त्वाच्या बाबी आता पुढे येतात। तर या आरोपीनं मुलीच्या तोंडामध्ये अशा प्रकारे मोजा कोंबला असल्याचं पुढे येतंय।